मागील भागात आपण पाहिलं, एंगेजमेंटनंतर 2 दिवस जाणार आहे. येताना ती आणि हिरण्या एकत्रच येणार आहेत. ती सुद्धा इकडेच असेल लग्नापर्यंत, दक्षने माहिती पुरवली. ओ बाय द वे, लग्नाचं काही बोलला नाही आहेस अजून तू. वेळ कमी आहे आता आणि कामं खूप आहेत दक्ष. कधी ठरवणार आहेस सगळं? कार्तिकनं जरासं टेन्शनमध्ये येत विचारलं. आता पुढे. नेव्हर फिअर वेन दक्ष इज हिअर. कार्तिक, माझ्या डोक्यात प्लॅन रेडी आहेत, फक्त एक्झिक्यूट करायचा बाकी आहे. तशी स्टेप घ्यायला सुरुवात केली मी ऑलरेडी, दक्ष म्हणाला. गुड. बरं दक्ष, तुला काय वाटतं, तो दर्शन गप्प बसेल का? एक वेळ दीक्षाचे आईबाबा चरफडत का होईना पण तुमचं लग्न होऊ देतील. पण दर्शनची मला जरा गडबडच वाटतीये. एकंदर त्याच्या मनात तुझ्याविषयी जो राग आहे ना, तो काहीतरी गेम नक्की खेळणार, कार्तिक म्हणाला. आय नो, मलाही जरा तो गडबडच वाटतोय. बघूया काय करतो. यावेळेस जर त्यानं काही गोंधळ घातला ना, तर आय स्वेअर कार्तिक, मी विसरून जाईल तो दिशूचा भाऊ आहे ते, दक्ष चवताळून म्हणाला. ओय शांत हो, सध्या तरी तू लग्नावर फोकस कर. बाकी जो होगा देख लेंगे, कार्तिक म्हणाला. बरं आहे काय डोक्यात तुझ्या? निदान मला तरी सांग, त्यानं विचारलं. ऐक, असं म्हणत दक्षने त्याला प्लॅन सांगायला सुरुवात केली. दीक्षा काम करत बसली होती की तिचा फोन वाजला. स्क्रीनवर झळकणारं हिरण्याचं नाव पाहून तिनं चेहऱ्यावर स्माईल आली. बोल हिरा, तिनं कॉल रिसीव्ह केला. अय्यो दिशा, काय करलं तू? विवाहमची तयारी कसं सुरू असतं? आय फील सॅड. मी तुझं एंगेजमेंट मिस करलं. ते मॅनेजर साला खडूस फेलो सेलाव इवड्डम लेदू सुट्टी देत नसतं मला. मला काय म्हणलं माहिती? डोंट जम्प सो मच, इट्स नॉट युअर विवाहम. कन्नी करमलेंनी निर्दयी दिष्टूर दुष्ट. हिरा शांत हो, मी बोलून बघते त्याच्याशी, दीक्षा तिला शांत करत म्हणाली. ट्राय कर, ते ऐकत नसतं. अय्यो देवुडा, त्याचं हेअर ट्रान्सप्लांट फेल कर, ते तसंच राहू दे टकलू. त्याला त्याचं बायको रिजेक्ट करलं पाहिजे. इवरू व्हेरी येड. हिराची बडबड सुरूच होती. हिरा काम डाऊन, मी म्हणाले ना मी बोलते म्हणून, तू नको लोड घेऊस, दीक्षा हसत म्हणाली. आणि एवढे शाप नको देऊस बाई, आयुष्यभर बिनलग्नाचा राहायचा तो, तुला छळत बसायचा, दीक्षा मस्करीत म्हणाली आणि हिरा हसायला लागली. अय्यो करेक्ट बोलतं तू, कादू ते विवाहम होऊ दे देवडा. आय टेक माय शॉप्स बॅक, हिरण्या फिदी हसत म्हणाली. दीक्षा, हंक कसं असतं ते तुमचं दागुडू मुत्तलू रोमांस कसं सुरू असतं? आय मीन ते काय म्हणतं तू मराठीत? लप्पन छप्पन हां, हिराने विचारलं. लप्पान छप्पान नाही ग, लपून छपून. आणि तसं काही नाही हा हिरा, दीक्षा लाजली. अय्यो दीक्षा, तू लाजतं? बेस्ट असतं हे, थँक्स टू हंक, ते तुला लाजायला शिकवलं, हिरानं तिला चिडवलं. गप हा तू, लगेच जरा काही चांगलं असेल की लगेच त्याचं कौतुक सुरू, दीक्षाचं नाक मुरडलं. अय्यो तू जेलस ऑफ हिम? बट सच्ची आ दीक्षा, हंक नंबर 1 ई. थँक्स डार्लिंग, दीक्षा हसत म्हणाली. बरं मी बोलते तुझ्या मॅनेजरशी आणि कळवते तुला, ओके? अँड येस, सत्यनला सांगून ठेव प्रत्येक फंक्शनला यायचं आहे. तसं तर दक्ष आणि मी फॉर्मल इन्व्हाइट पाठवूच, पण कॅलेंडर ब्लॉक करायला सांग त्याला, दीक्षा म्हणाली. डन डील, टेक केअर. हिरानं कॉल कट केला. वेडी बट शी इज स्वीट. दीक्षा स्वतःशीच हसली आणि कामात बिझी झाली. 6 वाजून गेले होते. ऑफिसमधले डेस्क हळूहळू रिकामे व्हायला लागले होते. दक्षही आज लवकर घरी गेला होता. कार्तिक आणि अनुपही बाहेर पडून लिफ्टमध्ये शिरले. तिचा बे ऑलमोस्ट रिकामा झाला होता. सगळे गेल्याची खात्री करून ती ऑफिसमध्ये आली. तिनं आजूबाजूला नजर फिरवली आणि तिचा लॅपटॉप ऑन केला. बॅगमधून पेनड्राईव्ह काढून ती लॅपटॉपला कनेक्ट करणार तोच तारिका, मागून आवाज आला आणि ती एकदम दचकली. तिने मागे वळून पाहिलं. उत्पल तिच्याकडे पाहत उभा होता. उत्पल हाय, ती कसंनुसं हसत म्हणाली. ॲज फार ॲज आय नो तू आज हाफ डे घेऊन गेली होतीस ना, मग आत्ता यावेळी ऑफिसमध्ये? त्यानं तिच्या शेजारी उभं राहत विचारलं.
अरे ॲक्च्युली काय झालं ना की बाबांची तब्येत जरा बरी नाही आहे. सो कदाचित मला उद्याही यायला जमणार नाही, म्हणून मग लॅपटॉप घ्यायला आले होते. तिनं थाप मारली. ओ आय सी. तो म्हणाला खरा, पण कन्व्हिन्स झाल्यासारखा वाटत नव्हता. तुला हवं असेल तर तू मला डेटा पाठवू शकतेस. म्हणजे उद्या तुला यायला जमलं नाही तर मी अनुप सरांशी डिस्कस करेन, तो म्हणाला. नो नो, ती पटकन म्हणाली तशा त्याच्या भुवया जुळल्या. तिची गडबडलेली एक्सप्रेशन्स त्यानं बरोबर कॅच केली होती. तारिका, इज एव्हरीथिंग ओके? तू जरा टेन्शनमध्ये वाटतीयस, त्यानं विचारलं. या एव्हरीथिंग इज कूल, डोंट वरी. तारिका हलकं हसली. बरं चल, मी येते. मला जरा बाबांची मेडिसिन्स घेऊन जायची आहेत. तारिका पटकन उभी राहिली. तिनं घाई गडबडीत लॅपटॉप बंद केला आणि पेनड्राईव्ह पर्समध्ये टाकत ती निघून गेली. तारिका, उत्पलने हाक मारली, पण तोवर ती बाहेर गेलीही होती. काय चाललंय नक्की? ही लॅपी घ्यायला आली होती ना, आणि तो इकडेच ठेवून गेली. अशी घाबरल्यासारखी का वाटत होती? ॲज इफ काहीतरी चुकीचं करतीये. समथिंग इज फिशी. आय विल हॅव टू फाइंड आउट. उत्पल स्वतःशीच म्हणाला आणि त्याच्या क्युबिकलकडे निघून गेला. उत्पल त्याच्या क्युबिकलमध्ये बसून तारिकाच्या वागण्याचा विचार करत होता. आज तिच्या वागण्या बोलण्यात कसलीशी भीती दिसत होती. एरवी बिनधास्त गप्पा मारणारी तारिका आज मात्र जरा गोंधळलेली होती. उत्पल विचार करत होता की त्याचा फोन वाजला. स्क्रीनवरचं नाव पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. हाय, त्यानं कॉल रिसीव्ह केला. बास, एवढंच म्हण तू, हाय आणि हॅलो, पलीकडून आवाज आला. कुणीतरी खूपच रागावलंय का? तो हसत म्हणाला. रागावू नाही तर काय करू उत्पल? कधीकधी मला वाटतं मला एकटीलाच गरज आहे या रिलेशनशिपची. तुला कधीच वेळ नसतो माझ्यासाठी. तुला नसेल वाटत मला भेटावंसं, पण मला वाटतं. तुझ्याशी बोलावंसं वाटतं, तुझी आठवण येते, पण तुला मात्र कामापुढे बाकी काहीच दिसत नाही. ती रडवेली झाली होती. हे काय झालंय बाळा? आज अशी का बोलतीयस तू? तो काळजीनं म्हणाला. वहिनीला डाऊट आलाय. आजकाल घरी असताना तुझ्याशी बोलायचं टेन्शन येतं मला. तिनं विचारलं तर काय सांगू मी तिला? ती म्हणाली. दिव्या, शांत हो राणी. आपण प्रेम करतो एकमेकांवर, मग घाबरायचं कशाला? आपल्या नात्याविषयी सांगायचं नाही असं म्हणतोय का मी? फक्त योग्य वेळ येऊ देत, एवढंच वाटतं मला, तो तिला धीर देत म्हणाला. एवढं सोपं वाटतं तुला? एक वेळ वहिनीचं काही नाही, पण दादाची भीती वाटते मला. आधीच भाई गेल्यापासून तो माझ्या बाबतीत पॉझिटिव्ह झालाय. त्यात त्यानं मला आधीच सांगितलंय, करिअर कम फर्स्ट, देन एव्हरीथिंग एल्स. असं असताना दिव्या बोलत होती की त्यानं तिला थांबवलं. ही इज राईट दिवू. तो कामाच्या बाबतीत किती पॅशनेट आहे तुलाही माहिती आहे आणि मलाही. दिव्या, मान्य आहे आपण प्रेमात आहोत, पण तरीही काही गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार करायचा असतो राणी. तू दिव्या कारखानीस आहेस आणि मी उत्पल जोशी. मी एका मिडल क्लास घरातून आलो आहे दिव्या, आणि तुझी लाईफस्टाईल खूप वेगळी आहे. अगदी तुमच्या एवढं नाही, पण निदान तुझ्या दादासमोर ताठ मानेनं तुला लग्नाची मागणी घालता येणं एवढं तरी कॅपेबल बनू देत मला. मी जे काही करतोय ते आपल्यासाठीच करतोय. मला स्वतःला प्रूव्ह करायचं असेल तर मेहनत घ्यावीच लागेल ना. तुझ्या दादासारखं मलाही तुला खूप पुढे गेलेलं पाहायचंय. हेच दिवस असतात कष्ट करायचे, हो ना? त्यानं समजावलं तशी दिव्या शांत झाली. तिनं मान डोलावली. काय पटलंय का कारखानीस मॅडम? तो मिश्किल असत म्हणाला. जा तू. दिव्यानं नाक फुगवलं. ओके चल, थोड्या वेळानं नेहमीच्या जागी ये. मला माहिती आहे तुझा राग कसा घालवायचा. तुझा फेवरेट पिझ्झा आणि आईस्क्रीम खाऊ घालतो तुला. हॅपी? तो म्हणाला तशी दिव्याची कळी खुलली. खरंच? तिनं आनंदात विचारलं. 100%. चल, डोळे पुस आणि रेडी हो, तो म्हणाला आणि त्यानं कॉल कट केला. दिव्या खुशीत तिच्या रूममध्ये पळाली. दक्ष दीक्षाच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती. रोज काही ना काही असायचंच. लग्नाचा 1 आठवडा आधी एंगेजमेंट होणार होती. दीक्षानं रिक्वेस्ट केल्यावर हिरण्याचं रिमोट वर्किंग अप्रूव्ह झालं होतं, त्यामुळे ती भलतीच खुश होती. सकाळी नेहमीप्रमाणे दक्ष आवरून खाली आला. त्याची नजर दीक्षाला शोधत होती. काय दक्षराव, कुणाला शोधताय? आत्या त्याच्या शेजारी बसत म्हणाल्या. कुणाला शोधणार आत्या? माझी बायको कुणीकडे दिसत नाही, तिलाच शोधतोय, दक्ष म्हणाला. आता तिच्या कमी दिसण्याची सवय करून घे बरं का.
लग्न होईपर्यंत अजिबात तिच्या आजूबाजूला घुटमळायचं नाही. आत्या त्याला दटावत म्हणाल्या. का? दक्षने तोंड वाकडं केलं. का म्हणजे काय? असंच असतं. आत्या हलकं हसल्या. शक्यच नाही. आता एकाच घरात राहून हे असलं काहीतरी करायला सांगतेस तू. पॉसिबल तरी आहे का? दक्ष हसत म्हणाला. नाही जमणार म्हणतोस? मग पाठवू का तिला तिच्या घरी? आत्या भुवया उंचावत म्हणाल्या. माझे आई, असलं काहीतरी काढू नकोस तुझ्या कुरापती डोक्यातून. गरिबाचा विचार करा राव. आधीच एवढे महिने तिच्यापासून लांब राहिलोय, आता परत नको तसलं काही सांगू. दक्ष चेहरा पाडत म्हणाला तशा आत्या हसायला लागल्या. हसतेस काय तू? दक्षने तोंड वेंगाडलं. गंमत करतीये रे दक्ष. एवढ्या दिवसांनी तुझ्या आयुष्यात सुख येऊ पाहतंय. आता अगदी मनात आणलं ना तरी तुम्हाला कुणी दूर करू शकत नाही. आत्यांनी हळवं होत दक्षच्या पाठीवर थोपटलं. बरं, वहिनी सांगत होती तू लग्नाचं काहीतरी सरप्राईज प्लॅनिंग केलंयस म्हणे. जरा मलाही कळू देत की. आत्यांनी डोळे मिचकावले. सरप्राईज है मेरी प्यारी आत्या. आता सगळ्यांनाच कळलं तर काय मज्जा. सब्र करो. दक्ष डोळा मारत म्हणाला. तसे दोघे हसायला लागले. पत्रिकांचं डिझाईन सिलेक्ट झालं होतं. पत्रिकाही छापून आल्या होत्या. ठरल्याप्रमाणे आज दक्ष आणि दीक्षा दीक्षाच्या घरी जाणार होते. साधारण 11च्या सुमारास दीक्षाच्या घराची बेल वाजली. सुधाकररावांनी दार उघडून पाहुणे मंडळींचं स्वागत केलं. दीक्षाची आई, काका, काकी ही बाहेर येऊन उभे राहिले. या ना, बसा, सुधाकरराव म्हणाले. दक्ष नाही आला? त्यांनी विचारलं. गाडी पार्क करून येतायत तो आणि दिशू, अनुराधा म्हणाल्या तशी सुलभांच्या चेहऱ्यावर नापसंतीची छटा उमटली. हे बघा आलेच, अनुराधा हसून म्हणाल्या आणि सगळ्यांचंच लक्ष दारातून हातात हात गुंफून आत येणाऱ्या दक्ष आणि दीक्षाकडे गेलं. नेमके ते दोघं आत यायला आणि दर्शन रूममधून बाहेर यायला एकच गाठ पडली आणि त्यांना असं पाहून त्याच्या डोक्यात तिडीक गेली. त्याच्या रागीट चेहऱ्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत दक्षने सगळ्यांकडे पाहून स्माईल दिली. नमस्कार सासरे बुवा. दक्ष हसत त्यांच्या पाया पडला आणि त्यांनी तोंड देखलं हसून दाखवलं. काय सासूबाई, सगळं मजेत ना? दक्ष सुलभांकडे पाहत म्हणाला तसं त्यांनी नाक मुरडलं. सुरेंद्र आणि सायलीचंही तोंड वाकडं झालं होतं. दक्षने मस्तपैकी सगळ्यांना इग्नोर करत दर्शनकडे मोर्चा वळवला. काय साले साहब, कसं काय? अहो, तुमच्या लाडक्या बहिणीचं लग्न होतंय, जरा चेहऱ्यावर आनंद दिसू द्या. अब इतने भी बुरे नहीं है हम. बरोबर ना? दक्ष मिश्किल हसला. हे बघ आत्ता इकडे सगळे आहेत म्हणून गप्प बसतोय. बाहेर कुठे भेटलास ना तर तुझी जागा दाखवेन. दर्शन हळू आवाजात म्हणाला. सेम हिअर सालेसाहेब. क्या बात है, सेम टू सेम फिलिंग्स. बाहेर भेटलास तर तुझ्या गळ्यात गळा घालून पार्टी करेन असं वाटलं का तुला? नशीब समज, आत्तापर्यंत दिशूचा भाऊ म्हणून तुझी किंमत ठेवली आहे. यापुढे आमच्यामध्ये कडमडलास ना तर महागात पडेल, लक्षात ठेवायचं. दक्ष हळू पण धारदार आवाजात म्हणाला. कुणाला काय महागात पडेल ते पाहूच आपण दक्ष, लवकरच. दर्शन खुन्सी असत म्हणाला. ओ माय, आय लव्ह चॅलेंजेस. मी पण बघतोस तू काय करतोस ते. दक्ष तिरकस हसत म्हणाला आणि सोफ्यावर बसला. एवढं काय बोलत होतात? त्याच्या शेजारी बसलेली दीक्षा त्याच्या कानात पुटपुटली. प्रेमाच्या गप्पा. दक्ष डोळा मारत म्हणाला. तशी दीक्षा खुदकन हसली. त्यांना तसं खुसफुसताना पाहून सुलभा मात्र चिडल्या होत्या. चहा स्नॅक्स आणायच्या बहाण्यानं त्या सायलीला घेऊन आत निघून गेल्या. पाहिलंच ना सायली, कसे कुधू हसत होते दोघे. सगळे समोर बसलेत याचंही भान नाही पोरीला. दिशू अशी वागेल असं वाटत नव्हतं ग मला. आत्तापर्यंत कधीच दिलेल्या फ्रीडमचा गैरफायदा घेतला नाही तिनं. आणि आता बघ, आपल्या शब्दाला काडीची किंमत नाही आता तिच्या लेखी. सुलभा प्लेट्स भरताना बोलत होत्या. वेळेनुसार माणसं बदलतात नाही. मागून दीक्षाचा आवाज आला तसं सुलभा मागे वळल्या. तू कशाला आलीस? जा बाई बाहेर बस. उगाच तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला आवडायचं नाही, सुलभा तिरकसपणे म्हणाल्या. चला, म्हणजे निदान तू ॲक्सेप्ट तरी केलंस की तो माझा होणारा नवरा आहे. दीक्षा हाताची घडी घालून हलकं हसत म्हणाली. दुसरा काही पर्याय ठेवलायस का तू? नको नको म्हणत असताना तुला तोच मुलगा आवडला. अजूनही नकार आहे माझा. ऐकतेस माझं? सांग ना, सुलभा जराशा चिडून म्हणाल्या.
ऐकलं असतं जर तुझ्या बोलण्यात जराही तथ्य असतं तर. पण तसं जाणवत नाही आहे मला आई. दक्ष याआधीही माझा नवरा होता, तेव्हा तर तुला कधी माझी काळजी वाटली नाही. पण त्यानं चूक केली हे मात्र तू बरोबर लक्षात ठेवलंस. आपल्या मुलीला काय हवंय त्यापेक्षा शेजारी पाजारी काय बोलतायत हे तुला जास्त महत्त्वाचं वाटलं, बरोबर ना? दीक्षा त्यांच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली. मग काय चुकलं माझं? तू निघून जाशील, पण आम्हाला इथेच राहायचंय, हो ना? मग सांग ना ताटमानेनं सगळ्यांना. झाली चूक दोघांकडून, पण आता सारं काही विसरून दोघे पुढे जात आहेत, एकत्र येत आहेत. आई, लोक असेही बोलणार आणि तसेही बोलणारच. तुला ठरवायचंय काय योग्य काय अयोग्य. तू लोकांचं ऐकून पोटच्या मुलीला डावलणार असशील की आपल्या मुलीचं आयुष्य मार्गी लागतंय म्हणून समाधान मानून पुढे जाणार. डिसिजन तुझा आहे, दीक्षा म्हणाली आणि ट्रे उचलून बाहेर निघून गेली. सुलभा मात्र तिथेच उभ्या राहिल्या. दीक्षाच्या घरच्यांना पत्रिका देऊन सगळे बाहेर पडले. यावेळेस मात्र सुलभा आणि सायलीसुद्धा जरा मवाळ झाल्यासारख्या वाटल्या आणि दीक्षानं हेही नसे थोडके म्हणून स्वतःला समजावलं. शॉपिंग आणि तयारीच्या नादात दिवस भुरकन उडून गेले आणि अखेर दीक्षा आणि दक्षच्या एंगेजमेंटचा दिवस उजाडला. एंगेजमेंट घरीच करायचं ठरलं होतं. आदल्या दिवशीपासून घरात पाहुण्यांचा राबता होता. दिनेश आणि काका काकीही आले होते. हिरण्या आणि सोनिकाही तिकडेच तळ ठोकून होत्या. हिरण्या भयंकर एक्साईट होऊन सगळ्यात लुडबुडत होती. हे काय ते काय असे अगणित प्रश्न विचारून तिनं दीक्षा आणि सोनिकाला भंडावून सोडलं होतं. एंगेजमेंटची संध्याकाळ उजाडली. कारखानिसांचा बंगलो लाईट्सनी उजळून निघाला होता. सकाळपासून दीक्षा गायब होती, म्हणजे मुद्दामच तिला गायब केलं गेलं होतं. दक्ष बिचारा तिला शोधून हैराण झाला होता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.